ब्युटी आणि मेकअप क्षेत्रात सुवर्ण संधी खरं तर बदलापूरच्या तरुणींसाठी आणि महिलांसाठी आणलेली आहे ती म्हणजे सिया ब्युटी स्टुडिओ आणि अकॅडमी यांच्या माध्यमातून आणण्यात आलेली आहे. आपण बघत असाल तर करिअर जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये करायचं असेल, महत्वाचं म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट कोर्सेस लावायचे असतील याच क्षेत्रामध्ये, तर त्याची एक चांगली संधी तुमच्यासाठी सिया ब्युटी स्टुडिओ आणि अकॅडमी यांनी आणलेली आहे. आज खरं तर 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या तरुणीनं खरं तर या 10 वर्षांमध्ये अनेक शेकडो तरुणींना, महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट कोर्स करायचा असेल, तुम्ही गव्हर्नमेंट कोर्स सुद्धा करू शकता. बेसिक कोर्स फक्त 5,000 रुपयांपासून सुरू आहे. तर इतरही कोर्सेस इथे अवेलेबल आहे. आणि या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट कोर्स करायचा असेल तो सुद्धा इथे अवेलेबल आहे. सो एक चांगली संधी आहे. नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे यांनी उपस्थिती लावलेली आहे. व्यावसायिका आहे, तरुणी आहे आणि त्याच्यामुळे प्रोत्साहन देण्यासाठी आज नगराध्यक्ष मॅडम स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या मते रोज अनेक या ठिकाणी व्यावसायिक आहेत, त्यांना तुम्ही शुभेच्छा देताय. आज एक तरुणी आहे, गेल्या 10 वर्षांपासून शिकवते, गव्हर्नमेंट कोर्स आहे. काय सांगाल, काय आव्हान असेल तरुणींना? आज सिया ब्युटी सलॉनला 10 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मी स्नेहाला खूप खूप शुभेच्छा देईन. खूप चांगली आणि खूप खडतर अशी वाटचाल असते जेव्हा तरुणी ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतात. स्वतः पहिले शिकून स्वतःचं पार्लर टाकतात आणि नंतर स्वतःला इतकं कॅपेबल बनवतात की त्या आणखीन मुलींना प्रशिक्षण देऊ शकतात. तर गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड कोर्स पण त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यानुसार त्या प्रशिक्षण शिबिर इथे राबवतात. खरंच म्हणजे महिलांच्या सौंदर्याची काळजी घेत त्याचबरोबर तरुणींना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी स्नेहाने खूप प्रयत्न केलेले आहेत. तिची जर्नी नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. मी मनापासून तिला खूप खूप शुभेच्छा देते आणि अशीच आज 10वी अॅनिव्हर्सरी ती सेलिब्रेट करतेय. अशाच पुढे दर 5 वर्षात करत करत 25वी अॅनिव्हर्सरी अशा आणखीन विविध ब्रांच तिच्या ओपन हो अशा मी सदिच्छा तिला इथे व्यक्त करते. अर्थात धन्यवाद मॅडम दिलेल्या माहिती संदर्भात. आपल्यासोबत स्नेहा मॅडम सुद्धा असतील. आपण आता त्यांच्याशी चर्चा करूयात की अगदी 5,000 रुपयांपासून गव्हर्नमेंट बेसिक कोर्स आहे, मेकअप कोर्स करायचा आहे, त्याचे चार्जेस वेगळे आहेत. कसं काय सांगाल एकंदरीत या सगळ्या संदर्भात? जसं की खूप वर्ष म्हणजे 10 वर्ष जशी की आज आहेतच, 10 वर्ष झालेली आहेत. मी फर्स्ट इयर जसं माझं कम्प्लीट झालं तर फर्स्ट इयर पासूनच मी क्लासेस घेत आहे आणि हे जी माझी प्रगती आहे ती सगळ्यात प्रथम माझे क्लायंट्स आणि माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या विश्वासामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकली आहे. तर सगळ्यात प्रथम मी त्यांना धन्यवाद करेल की त्यांनी मला एवढं सहाय्य केलं. इथपर्यंत खूप क्लायंटने मला सपोर्ट केलेला आहे. स्टुडंट्स लोक पण खूप सपोर्ट करतात, खूप लांबून येतात शिकायला. त्यांचं मी धन्यवाद करेल. सगळ्यात प्रथम की सिया हे पार्लर माझ्या घरात कोणाचंच नाहीये, म्हणजे ना माझ्या मुलीचं आहे ना माझ्या. विचारणं होतं नाव कसं सिया असं काय नाव? सिया ना माझ्या मुलीचं नाव आहे ना माझं स्वतःचं नाव आहे. सिया म्हणजे सहज पार्लर जेव्हा मला ओपन करायचं होतं तेव्हा मी विचार करत होती की नाव काय द्यायचं. तर कसं आहे की मला एका स्त्रीमध्ये ह्या गोष्टी दिसल्या की सौंदर्य झालं, संस्कार झालं, प्रेम झालं आणि सामर्थ्य ह्या गोष्टी एक स्त्रीमध्ये दडलेल्या आहेत. तर त्याचं मला रहस्य एकच काहीतरी पाहिजे होतं. तर मी जेव्हा सहज लग्नाआधी बसलेली होती माझ्या सासूबाईंसोबत तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काय तुला नाव द्यायचं आहे ते तरी सांग. मी म्हटलं मला एवढंच समजतं की एक स्त्रीमध्ये की संस्कार, प्रेम, सामर्थ्य आणि सुंदरता ही जी शक्ती आहे त्याचं एक प्रतीक असलेलं नाव मला द्यायचं आहे. तर त्यांनी हे नाव सुचवलेलं होतं मला, सिया, जे आहे देवी मातेचं नाव आहे सिया, सीतेचं नाव आहे सिया, म्हणून मी सिया नाव दिलं. आज मी हे सगळ्यांपर्यंत का पोहोचवते आहे कारण की 10 वर्ष झाले पण तरी देखील मला आज क्लायंट विचारतात की सिया कोणाचं नाव आहे, तुमच्या मुलीचं नाव आहे का? पण नाही, हे नाव माझ्या सासूबाईंनी सुचवलेलं माझं नाव आहे. तर आज काही ते नाहीयेत पण त्यांच्या नावामुळे मी खूप पुढे गेलेले आहे.
अर्थात आणि हे सगळं करण्यासाठी खरं तर त्यांचा पाठिंबा, कुटुंबियांचा पाठिंबा पाठिंबा सुद्धा आहे लागतो. आणि तो कसा? जी 10 वर्षापासूनची जिद्द आहे. खूप अडचणी आल्या, खूप काय काय आल्या. माझ्या वडिलांनी मला नेहमी सांगितलंय, हे तू तुझं कर, तू तुझं कर. माझे वडील नेहमी सगळ्यांना सहकार्य करत असतात, इव्हन त्यांच्या मित्र मंडळींच्या मुलांना. पण रोज नाराजगी असायची की आम्हाला का नाही करत. पण त्यांच्या या स्वभावामुळे आज माझ्या जिद्दपणा जी आली की त्यांनी जी शिकवलेली, मला असं राग येत होता मला लहानपणी, तेव्हा कळत नव्हतं की हे माझे वडील मला असं का करतात. पण आज त्याचं महत्व कळतंय की त्यांनी मला स्वावलंबी बनवलेलं आहे की नाही तू तुझं कर. अहो पण तुम्ही इतरांना मदत करता, मला का नाही तू स्वावलंबी कर. मी स्वावलंबी जी झालेली आहे माझ्या वडिलांमुळे झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या आईचाही खूप मोठा वाटा आहे की ती मला सतत प्रोत्साहन करत असते, तू कर, मी तुझ्या माथीशी आहे. तर अशी एक स्त्री असते म्हणून मी ते नाव दिलेलं आहे सिया. आज मी हे सगळ्यांपर्यंत ह्याच्यासाठी पोहोचवलं की सियांना आपल्या घरातच कोणाचं नाव किंवा काही असणं गरजेचं नाही आहे. आपण जर शोधलं तर ही दुनिया खूप मोठी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला खूप काय भेटू शकतं. अर्थात मला सांगा, एक जर्नी तुम्ही थोडक्यात सांगितली. 5,000चा जो गव्हर्नमेंट कोर्स आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये काय साधारण बेसिक काय शिकवलं जातं? बेसिक आपल्याकडे पूर्ण ब्युटिशियनचा कोर्स असतो. माझ्या मुली खूप लवकरात लवकर, म्हणजे जसं की 1 महिन्याचा कोर्स असतो, पण 10 दिवसामध्ये माझ्या मुली कव्हर अप करतात. अशा पद्धतीने मी त्यांना शिकवत असते आणि ती शक्ती मला तुम्ही सगळ्यांनीच दिलेली आहे. माझे क्लायंट सुद्धा मला प्रोत्साहन करतात. इव्हन माझे क्लायंट्स त्यांच्या नातेवाईकांना स्वतःकडे बोलवून, नाही तू स्नेहाकडेच शिक, तू इथेच येऊन शिक, भले ती पनवेलची का नसो असो किंवा पुण्याची का नको, तू स्नेहाकडे ये, स्नेहा तुला शिकवेल. माझ्या बॅचेस खूप 10-10, 20-20 जणींच्या पण झालेल्या आहेत आणि 1 आणि 2 मध्ये पण झालेल्या आहेत. मी सिंगल एकीला सुद्धा शिकवलेला आहे. पण हा सगळा विश्वास जो आहे तो माझ्या क्लायंटचा आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे की तुम्ही छान मला सपोर्ट केला. मेकअप कोर्स सुद्धा आहे, त्याचे साधारण कशी गव्हर्नमेंट कोर्सेस मेकअपचे सुद्धा आहेत 12,000. त्याच्यामध्ये तुम्हाला 16,000चे तर प्रोडक्टच भेटतात, म्हणजे तुमचे चार्जेस नाही आहेत. त्यांना गिफ्ट म्हणून आपण प्रोव्हाइड करतो 12,000च्या कोर्समध्ये. आणि प्लस त्यांना टोटली असं बनवतो की त्या स्वतःच्या पायावरती उभं राहतील. म्हणजे 12,000चा कोर्स आणि प्लस तुम्हाला प्रोडक्ट सुद्धा तुम्ही देणार. आम्हीच देतो. प्रॅक्टिसला प्रोडक्ट आमचे असतात. पुढच्या जर्नीसाठी, त्यांच्या प्रवासासाठी आपण त्यांना गिफ्ट म्हणून प्रोव्हाइड करतो. म्हणजे संस्था आपली प्रोव्हाइड करते सगळे प्रोडक्ट. आणि आपल्या इथे प्रायव्हेट क्लासेस पण आहेत. प्रायव्हेट क्लासेस फुल बेसिक टू डिप्लोमा कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये नेल आर्ट वगैरे, मेहंदी आर्ट सगळे आपण घेत असतो क्लासेस. आणि आपल्याकडे सर्व्हिस वगैरे कोणकोणती? सर्व्हिस सगळ्यात बेसिक पासून ऍडव्हान्स. मी ॲस्थेटिकचा कोर्स केलेला आहे, लास्ट एक कोर्स आहे. पुन्हा लवकरात माझी जर्नी अशी आहे की मला माझ्या पार्लरला वेलनेस बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी म्हणजे पुढचं प्रयत्न करते आहे, एज्युकेशन घेत आहे आणि लवकरातच मी ते सुद्धा कव्हर करणार. अर्थात हे सगळं करत असताना आता तुम्ही जर्नी ऐकली ताई, खरं तर कसं वाटलं? म्हणजे आम्हाला थोडे तुमचे पण डोळे पाणावलेले, ते वडिलांचं सगळं ऐकून पाहायला मिळालं. कसं असतं, एखादी स्त्री जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा तिला तिच्या फॅमिलीकडून जोपर्यंत सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत ती पुढे जाऊ शकत नाही. फील्ड कुठलंही असो. आता आज तू माझी जर्नी सुद्धा तुला माहिती झालेली आहे की 2005 पासून मी नगरसेविका होती. आज तेव्हा माझा 2005ला जेव्हा मी पहिल्यांदा नगरसेविका झाली तेव्हा माझा बेबी झाला, माझा छोटा मुलगा तेव्हा जन्माला आला इलेक्शन पिरियडमध्येच. आणि सगळ्यांना असं वाटायचं इलेक्शन पिरियडमध्ये, म्हणजे माझ्या प्रचाराच्या वेळेस मी प्रेग्नंट होती, तेव्हा सगळ्यांना असं वाटायचं अरे ही काय आता बाळ जन्माला आल्यावर ही बाळालाच घेऊन बसणार आहे, ही थोडीच तुमच्या वॉर्डात येऊन काम करणार आहे, तुमची कामं करणार आहे, तुम्ही काय हिला मतदान करू नका. पण लोकांमध्ये एक विश्वास होता, नागरिकांमध्ये प्रभागातील एक विश्वास होता की नाही ताई आपल्यासाठी नक्कीच काहीतरी करतील. आणि तो विश्वास माझ्यात आणि राजेंद्र दादांमध्ये होता. दादांवरचा जो लोकांचा विश्वास होता, नागरिकांचा जो विश्वास होता, त्या विश्वासामुळे दोघा उभयंतांना आम्हाला नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून दिलं. मी तर इलेक्शन पिरियडला म्हणजे अशी परिस्थिती झाली की मी इलेक्शनच्या तारखेच्या आधीच माझी डिलिव्हरी झाली आणि मी हॉस्पिटलला होती इलेक्शनला. पण लोकांनी तरी पण हा विचार नाही केला की बाई आता हॉस्पिटलमध्ये गेली तर आता कशाला तिला मतदान करा. पण नाही, त्यांनी माझा जो त्यांच्यावरचा विश्वास होता तो त्यांनी शाबूत राखला आणि मला भरघोस मतदान करून मला विजयी केलं. विजय मिरवणुकीमध्ये पण मी नाही म्हणून माझा फोटो लावून मिरवणूक काढली गेली, अशी परिस्थिती होती. पण त्यानंतर हार्डली 25 दिवस मी रेस्ट केली आणि मग
माहेरून घरी आल्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. जेव्हा माझं बाळ झोपलेलं असायचं 2-3 तास, त्यावेळेत मी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेऊन येत होती. आणि ह्या समाजसेवेच्या कामामध्ये बाळाला सांभाळायचं काम जे केलं असेल ते माझ्या सासूबाईंनी आणि सासऱ्यांनी. म्हणजे खरंच आपण म्हणतो घरातून जोपर्यंत आपल्याला सपोर्ट नाही मिळत तोपर्यंत आपण काहीच, म्हणजे एक स्त्री काहीच करू शकत नाही. आज पुरुषाला जेवढा सपोर्ट मिळतो तेवढाच सपोर्ट जर बाईला मिळाला तर ती खूप उंच शिखर गाठू शकते. आणि त्याचं जिवंत उदाहरण आज मी आहे की आज माझे सासू सासरे 80-80 वर्षाचे आहेत. त्यांना सांभाळायला मला माणूस ठेवावा लागतो, पण त्यांची कधी कधी तब्येत अशी बिघडते की त्यांना माझी आठवण येते. पण ते एका शब्दाने सुद्धा मला सांगत नाही की रुचिता आमची तब्येत बरी नाहीये ग, थोडं आम्हाला दवाखान्यात घेऊन जातेस का. कारण काय ते डोळ्याने बघतात की माझी जर्नी आता किती स्पीडअप झालेली आहे, किती कामाचा व्याप माझा वाढलेला आहे. मी सकाळी गेली की डायरेक्ट संध्याकाळी, म्हणजे एक म्हणतात की आमची रुचिता आता जॉबला लागलीये असं सासूबाई सगळ्यांना सांगत असतात. तर तरी सुद्धा म्हणजे आता मुलं तर माझी मोठी झाली, मुलांचा प्रश्न नाही, पण मुलांनी सुद्धा ह्या मागच्या एवढ्या मोठ्या माझ्या जर्नीमध्ये माझी मुलं लहान, मोठी मुलगी माझी लहान होती, पण तिने पण कधीच असं जाणवून दिलं नाही की माझी मम्मी घरात नसते तर मी काही पण करू शकते. त्यांनी अभ्यास तेवढाच चांगल्या प्रकारे अभ्यास केला. तर आज स्नेहाचे डोळे पाणावले तर मला माझी सुद्धा जर्नी आठवली की खरंच म्हणजे आपल्याला बाईला जेव्हा एक आपलं करिअर घडवायचं असतं तेव्हा किती संकट पार करून आपल्याला पुढे जायचं असतं. आणि हे फक्त आणि फक्त शक्य होऊ शकतं ते तिच्या पतीच्या, सासू सासऱ्यांच्या, तिच्या माहेरच्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या साथीमुळेच ते शक्य होऊ शकतं, नाहीतर आपण काहीच करू शकत नाही. आणि खरंच मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला हे जे घोरपडे कुटुंबीय लग्नानंतर मिळालंय, मी माझे नशीब खूप चांगले समजते की हे असं कुटुंब मिळालंय की ताई दादांबद्दल बोलल्या नाही का? बोलली म्हणजे आता दादांबद्दल काय बोलू की मी खरंच म्हणजे आज नाही, आज त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सपोर्ट तर पतीचाच असतो, त्याशिवाय तर आपण काहीच करू शकत नाही. आज जेव्हा इलेक्शन डिक्लेअर झाले आणि नगराध्यक्षची निवड, म्हणजे नगराध्यक्षाचं रिझर्वेशन काय असणार आहे ह्याच्यामध्ये तळ्यात मळ्यात होतं, जेंट्स जनरल असणारे की लेडीज असणारे, काय असणारे हे कोणालाच माहिती नव्हतं. जर ओबीसी लेडीज रिझर्वेशन नगराध्यक्षाचं पडलं आणि तेव्हापासून मग आता काय करायचं असं सगळ्यांच्या मनात काय होईल, कोणाला चान्स मिळेल, बीजेपीमध्ये कोणाला चान्स मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं. पण दादा म्हणाले की टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तू तयारीला लाग. आणि माननीय आमदार किसन कोथरे साहेबांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व नगरसेवकांच्या पाठिंब्याने मी ह्याच्यात उतरली होती. म्हणजे स्नेहा आज तुझ्या कारकिर्दीमध्ये माझी पण कारकीर्द आज इथे लोकांच्या सगळ्या बदलापूरच्या नागरिकांपर्यंत पोहोचलेली आहे की खरंच म्हणजे आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की ज्या प्रकारचं तुला सासर मिळालंय, माहेर मिळालंय. देवाचे मानू तितके धन्यवाद थोडेच आहेत की जन्मानंतर आई वडिलांनी असे संस्कार दिले की आपण एका चांगल्या फॅमिलीमध्ये तशी वागणूक दिली, एका चांगल्या फॅमिलीमध्ये आपण लग्न होऊन आलो आणि लग्नानंतर असं वाटलं सुद्धा नव्हतं. आता पती माझे सामाजिक कार्यामध्ये होतेच, म्हणजे त्यांना खूप आवड होती, पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी कधी इलेक्शन लढेन म्हणून. पण 2005ला 2 वॉर्ड रिझर्वेशन बदलले, एक लेडीज वॉर्ड झाला, एक जेंट्स वॉर्ड झाला आणि मग तिथून माझ्या पण कार्यकिर्दीला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून म्हणजे मी बोलली माझं बाळ लहान होतं, मग दादा सुद्धा म्हणायचे तुला जेवढं शक्य होईल तेवढं तू कर, बाकी मी सांभाळेन. त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी सहज सोप्या शक्य होत गेल्या. आणि खरंच म्हणजे देवाला मानू तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आणि आता सध्याच्या घडीला नगराध्यक्षांच्या पायाला भिंगरी लागली असं म्हणू शकतो. पूर्ण दिवस त्या कार्यक्रमांमध्ये असतात, नगर परिषदेमध्ये असतात. सो काही ना काही कामं. आणि महत्वाचं म्हणजे असे जे छोटे मोठे व्यावसायिक असतात त्यांना सुद्धा प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या आवर्जून रात्री 10 10 वाजले तरी सुद्धा आवर्जून उपस्थिती लावतात. जाता जाता एक काय आव्हान असणार आहे तरुणींना, महिलांना? डेट वगैरे काय आहेत का आपल्या क्लासेस? आपल्याकडे कंटिन्यू दर महिन्याला 1 तारखेला नवीन बॅचेस चालू होतात. आता माझी सध्या बॅच चालू आहेत, इथे स्टुडंट पण अवेलेबल आहेत. पुन्हा 1 जून पासून आपली नवीन बॅच स्टार्ट होणारच आहे. कंटिन्यू बॅचेस पर मंथ चालू होतात. आणि जे प्रायव्हेट क्लासेस असतात, जे डिप्लोमाचे क्लासेस असतात
असतात त्यांचे जसं की 6-6 महिन्याच्या बॅचेसवरती मी चालू करते. तर त्याच्यासाठी फक्त होल्ड करावं लागतं. बाकीच्या असं गव्हर्नमेंट कोर्सेससाठी होल्ड नाहीये जास्त दिवस, कारण की प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आपली बॅच चालू होत असते. फुल असते, प्रॅक्टिस सकट असते. असं नाहीये की तुम्ही गव्हर्नमेंट कोर्स करताय तर तुम्हाला पुन्हा कुठे बाहेर जाऊन कोर्स करण्याची आवश्यकता नाहीये. ह्याच पद्धतीने मी शिकवत असते. भले गव्हर्नमेंट आम्हाला पैसे कमी देव या ना देव हा आमचा हिशोब नसतो, पण जी जर्नी मी केली आहे ती जर्नी पुढे कोणाला त्रासदायक नको बनावी ह्याचाच मी प्रयत्न करत असते. म्हणजे की जसं की आम्हालाही खूप सारे संकट आले कोर्स केल्यानंतर, अरे या इथे कमी पडलोय आम्ही, आता पुन्हा कोर्स करा, इथे कमी पडलोय आम्ही पुन्हा कोर्स करा. मग ह्या कोर्स करण्यामध्ये इतका लॉंग डिस्टन्स होऊन जातो की आपण मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोहोचू. तर ते मला सध्या स्टॉप करायचं आहे आणि त्याच पद्धतीने मी शिकवत असते. तर ज्यांना कोणी जॉईन करायचं असेल तर एक बॅचेस आपले कंटिन्यू चालू असतात. 1 तारखेपासून आपले क्लासेस स्टार्ट होतात. सर्टिफिकेट गव्हर्नमेंट असतात, त्यांच्याकडून जे मटेरियल येतात त्यांना प्रॅक्टिससाठी ते सुद्धा सगळं त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. आणि त्याचबरोबर मी सगळ्या आपल्या सखींना हे सांगू इच्छिते की जर तुमच्याकडे कितीही पुढे संकट आले तरी सुद्धा न घाबरता तुम्ही त्याच्यावरती खरे उतरण्याचा जोपर्यंत प्रयत्न नाही करत तोपर्यंत तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. फॅमिली ही सगळ्यांनाच असते, आम्हालाही आहे, तुम्हालाही आहे, पण त्या फॅमिलीला तुम्हाला समजवता आलं पाहिजे. मी एक साधारण मुलगी आहे, महाराष्ट्रीयन मुलगी आहे, ते पण मी कास्ट मधली आहे. माझ्या घरामध्ये कोणीही बिझनेस नाही करत. माझा मोठा भाऊ नेहमी मला बोलत असतो, ठाण्यावरून फोन करत असतो, तू बिझनेस का, तू एवढा चांगला जॉब का सोडलास, तू खूप चांगली शिकलेली आहेस, ग्रॅज्युएट मुलगी आहेस. तर त्याचे नेहमी मला शब्द आठवतात हे की नाहीच नाही तू जॉब कर आपल्या. पण त्याच्या मागे त्याची मला वाईट नाही वाटत त्या गोष्टीचा, मला त्याची काळजी समजते आहे की तो त्या काळजीपोटी बोलतोय. पण मी ही जिद्द ठेवली, त्याची काळजी जी आहे ती मी खाली पाडून देणार नाही, त्याला मी खरी उतरेल हा प्रयत्न करत असते. तर तुम्ही तसेच प्रयत्न करा. आपल्या घरी जे काही आपले सासू सासरे असतील, आपले आई वडील असतील, त्यांना समजावून तुम्ही कशा पद्धतीने सांगताय. आणि कुठल्याही क्षेत्रात जा, ह्याच क्षेत्रात नाही तर कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये जा किंवा कुठल्याही नोकरीच्या क्षेत्रामध्ये जा, बिझनेसच्या क्षेत्रामध्ये जा, पण तिथे तुम्ही एकाग्रताने जेव्हा काम कराल तुमच्या फॅमिलीला सांगून, असं नाही की विरुद्धात, तर तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हाल. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. बदलापूर पश्चिम भारत कॉलेज पासून आपण अगदी सरळ आलो की मोहन तुलसी VR सोसायटी आहे, त्याच्या काही अंतरावरतीच सिया ब्युटी अकॅडमी ही आहे. खरं तर इथे वेगवेगळे कोर्सेस आहेत, गव्हर्नमेंट कोर्स सुद्धा आहे. अगदी 5,000 पासून हा गव्हर्नमेंट कोर्स आहे. 5,000 गव्हर्नमेंट कोर्स तुम्हाला आहेच, पण तुम्हाला मेकअप कोर्स शिकायचा असेल तर तो मेकअप कोर्सची फी फक्त 12,000 रुपये आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट जे आहेत तब्बल 15 ते 16,000चे प्रोडक्ट जे आहेत ते अगदी मोफत दिले जाणार आहेत. त्याच्यासाठी कोणतेही चार्जेस तुम्हाला पे करायचे नाहीत. गव्हर्नमेंट सर्टिफिकेट तुम्हाला इथून दिले जाणार आहेत. आणि तुम्ही बघत असाल तर बेसिक टू ऍडव्हान्स फुल डिप्लोमा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर तो सुद्धा इथे आहे सिया ब्युटी स्टुडिओ अँड अकॅडमी मध्ये. तो प्रायव्हेट कोर्स आहे, त्याची फी वेगळी आहे. सो सगळे कोर्स या ठिकाणी स्नेहा मॅडमकडे अवेलेबल आहे. इथे ऍडमिशन प्रवेश घेताना पडताळणी तुम्ही सुद्धा करा आणि तुम्ही सुद्धा पडताळणी केल्यानंतर प्रवेश करा आणि तुमचं करिअर जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये घडवायचं असेल तर नक्की घडवा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.